गरिबी माणसाच्या घरात असू शकते, पण ज्या घरात देव असतो तिथे आशा कधीच गरीब नसते. एका छोट्याशा गावात पत्र्यांचं छप्पर, मातीच्या भिंती आणि 2 छोट्या खोल्यांचं एक साधंसं घर. त्या घरात राहत होते फक्त दोघे, एक आई आणि तिचा 10 ते 12 वर्षाचा एक लाडका मुलगा. त्यांच्याकडे पैसा नव्हता, मोठं घर नव्हतं, ना महागडं फर्निचर. पण त्या घरात रोज एक गोष्ट नक्की असायची, ते म्हणजे देवाचं वचन. प्रत्येक सकाळची सुरुवात घड्याळाच्या अलारामने नाही तर प्रार्थनेने व्हायची. आई प्रेमाने म्हणायची, बाळा, आधी प्रभूचे आभार मानू, कारण आजचा दिवसही त्यानेच दिला आहे. दोघे गुडघ्यावर बसून हात जोडायचे. आई त्याला प्रार्थना शिकवायची, देवा, आजही आमचं मार्गदर्शन कर, आम्हाला तुझ्या इच्छेनुसार चालायला शिकव. प्रार्थनेनंतर तिला थोडंसं वाचायला येत असल्यामुळे ती बायबल उघडायची. मुलगा तिच्या मांडीवर बसून प्रत्येक वचन लक्ष देऊन ऐकायचा. आई म्हणायची, बाळा, आयुष्यात पैसा हरवला तरी चालेल, पण देवावरील विश्वास कधी हरवू देऊ नकोस. मुलगा हसून उत्तर द्यायचा, आई, मी रोज येशूबरोबरच चालणार. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू यायचे. त्यानंतर आई दिवसभर मजुरीला जायची, कोणाच्या शेतात, कधी विटा उचलायला तर कधी घरकाम करायला. दिवसभर कष्ट करून जे काही मिळायचं त्यातून दोघांचं पोट भरायचं. अनेकदा ती स्वतः उपाशी राहायची, पण मुलाला कधी उपाशी झोपू द्यायची नाही. संध्याकाळी ती घरी आली की मुलगा धावत येऊन तिची पिशवी घ्यायचा. दोघं मिळून साधं जेवण बनवायचे, कधी भाकरी आणि चटणी तर कधी भात आणि मीठ. पण जेवताना त्यांच्या चेहऱ्यावर तक्रार नव्हती, कारण त्यांच्या घरात समाधान होतं. रात्री झोपण्यापूर्वी आई दिवा लावायची. दोघे पुन्हा बायबल वाचायचे. आजचं वचन वाचून आई म्हणाली, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, म्हणून आपल्याला काही कमी पडणार नाही. मुलगा हसत म्हणाला, आई, देव खरंच आपल्याला कधी सोडणार नाही ना? आई त्याच्या डोक्यावर हात ठेवून बोलली, कधीच नाही बाळा, जग सोडेल पण येशू कधीच सोडणार नाही. त्या रात्री दोघांनी शांतपणे प्रार्थना केली. त्यांना माहीत नव्हतं की उद्याचा दिवस त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणार होता. दुसऱ्या दिवशी मुलगा नेहमीप्रमाणे मित्रांसोबत खेळायला गेला. तो धावत होता, हसत होता. अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना झाली. त्याचा तोल गेला. क्षणात त्याच्या तोंडातून रक्ताची उलटी झाली आणि तो जमिनीवर कोसळला. मित्र घाबरून ओरडू लागले, आई, लवकर या. पुढील भागात आपण पाहणार आहोत, रक्ताची ही उलटी एका साध्या आजाराची सुरुवात होती की एका आईच्या विश्वासाची सर्वात मोठी परीक्षा.